सर्वांना माझं राम राम नमस्कार। माझं नाव गणपती गुंडेराव खांडेकर, राहणार भुसणी, तालुका औसा, जिल्हा लातूर। माझं लग्न 1 जून 2010 मध्ये झालं होतं। तेव्हापासून आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा भारतामध्ये आम्ही ट्रीटमेंट घेतले, महाराज सर्व केलं, पण आम्हाला कुठेही यश आलं नाही। त्याच्यानंतर माझे सासरे भागवत पांढरे यांचे मावस भाऊ मनोहर काका खटके यांनी आम्हाला इथं घेऊन आले। मनोहर काका खटकेंना पण इथंच यश आलं होतं। वयाच्या 55व्या वर्षी त्यांना बाळ झालं होतं, त्यांना मुलगा आहे। त्याच्यानंतर माझी ट्रीटमेंट इथंच 11 जुलै 2024ला सुरुवात झाली। डॉक्टर यशवंत माने सरांनी पहिलं सुरुवात आल्या माझं मन म्हणजे पूर्ण कंप्लीट असं जिंकून घेतल्यासारखं झालं, कारण त्यांच्या चेहऱ्याला पाहिलं की माझं मन पूर्ण भरून आलं आणि विश्वासही आला की मला इथं यश येईल। आणि त्याच्यानंतर त्यांनी ट्रीटमेंट सुरुवात केली। सरने सांगितले की तुम्हाला 2025ला बाळ देतो। तर 14 जुलै 2025ला मला कन्यारत्न प्राप्त झाले। तर सर यशवंत माने यांचेही मनापासून आभार, त्यांच्या पाया पडून चरणाशी पूर्ण मनापासून आभार आहे मी त्यांचा। पल्लवी यशवंत माने त्यांचे तर खूप खूप आभार। त्यांनी म्हणजे माझी ट्रीटमेंट सुरू झाली 5 महिन्यापर्यंत मी कंटिन्यू इकडं बाळ राहिल्यानंतर इकडंच आलो। स्वतः पल्लवी मॅडमनी सांगितले की आता तुम्ही ट्रीटमेंट लातूरलाच घ्या। तर त्यांच्या सल्ल्यानुसार लातूरच्या डॉक्टरशी संपर्क साधून त्यांनी मला आणि तिथली ट्रीटमेंट आणि इथली दोन्ही मॅच करत गेले। कंटिन्यू फोनवरती संपर्कात राहिले आणि म्हणजे पूर्ण डिलिव्हरी होईपर्यंत त्यांनी मला पूर्ण असं म्हणजे सहकार्य केलं। असं म्हणजे ट्रीटमेंट दिली, हात सोडून दिले असं काहीच नाही। पूर्ण लास्टपर्यंत असं मॅडम आणि सर दोघंही आमच्या सोबतच होते। समजा ते माझ्यासाठी पांडुरंग आहेत, दोघंही विठ्ठल रुक्मिणीचा जोड आहे आणि हात जोडून त्यांना माझं पूर्ण साष्टांग दंडवत आहे। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव राधिका गणपती खांडेकर। आम्ही लातूरवरून आलो। माझ्या लग्नाला 15 वर्ष झाले। आम्हाला मूल बाळ नव्हतं। खूप ठिकाणी बघितलं, लातूरमध्ये पण प्रयत्न केला पण नाही यश आलं आम्हाला। परत आम्ही नाशिकला आलो तर माझ्या काकांनी मला इकडे घेऊन आले वापस। मग परत ट्रीटमेंट चालू केली। नंतर भरोसा बसल्यावर आम्ही नंतर कुठंच नाही गेलो, इथं ट्रीटमेंट घेतली। पहिल्याच ट्रीटमेंटमध्ये यश आलं आणि आम्हाला मुलगी झाली।